हॅलो हॅलो.
हॅलो. तर वळणार आहोत मॅचच्या दिशेने. दोन विजयी संघ अगदी कांदिवली आणि चेंबूर अशी मॅच आपण पाहतोय. त्या मॅच दरम्यान राजांची बॅटिंग खरंच अगदी कौतुकास्पद आणि चांगले फटके मात्र राजांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. चौकाराची आतिषबाजी मात्र कुठेतरी राजांनी केली. त्या चौकाराची मदत संघाला झाली आहे. राजांनी केली, पप्पूने केली. घनश्याम खेळपट्टीवरती आहे. घनश्याम धावांचा पाठलाग करतोय. नुकताच हॅनॉय मात्र माघारी परतलाय आणि तदनंतर नवीन बॅटर मात्र नॉन स्ट्राईक एंडला जतीन गावंड. चला घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना स्टेप आउट केलाय. अगदी एक रन. कृष्णाच्या हातामध्ये बॉल जातोय, सामावलाय. या अगोदर कांदिवली पॅकर संघाने खऱ्या अर्थाने मंगलमूर्ती वडा स्टेशन वाईज मधील एक चांगला बलाढ्य संघ त्या संघासमोर मात्र 31 धावांचा पाठलाग केला आणि विजय मिळवला. आणि तदनंतरच त्यांच्या वाट्याला आलेली ही मॅच चेंबूर संघासोबत ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या मॅच नंतर आणखी एक स्टेशन वाईजची शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपण पाहू. शेवटचं षटक गौरवशाली कामगिरी करतोय का? गौरवकडे दिला चेंडू. शेवटच्या बॉलची शेवटच्या षटकाची दिलेली जबाबदारी. यानंतर अंधेरीचा संघ. अंधेरी विरुद्ध कांदिवली की चेंबूर, कुठली मॅच मात्र तुमच्या प्रेक्षकांच्या वाट्याला राहणार आहे? प्रेक्षक वर्गाची गर्दी, जशी गर्दी मैदानामध्ये तशी गर्दी YouTube लाईव्हला मात्र पाहायला मिळते. पहिलाच बॉल अगदी स्टेप आउट केला. तदनंतर द्विधामनी स्थितीमध्ये घनश्यामने मात्र बॅटचा फ्लो ओपन केला. एक रन मिळणार आहे. एक रन. आज स्टेशन वाईजचे 16 संघ आणि तदनंतर ते अंतर्गत देखील भटवाडीमधील काही संघांना मात्र आजच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. काही क्षणात काही मॅच नंतर त्या संघाच्या मॅचचा आनंद मात्र आपल्याला घेता येणार आहे. YouTube लाईव्हवर देखील प्रेक्षकांची वाढलेली गर्दी खऱ्या अर्थाने या मॅचचा मात्र एक मॅचची पोचपावती मात्र देऊन जात आहेत. कारण एक चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आमचे कैलासवासी अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देत नवनिर्माण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मात्र मिळतोय. जज केलाय घनश्यामने. अगदी घनश्याम देखील अगदी अलीकडच्या काळामध्ये पुन्हा एकदा उफाळू लागलाय, लहरात आलाय. रंग मात्र उधळतोय. स्टेशन वाईज असेल, व्यावसायिक असेल, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये हा मात्र खेळाडू मात्र सतत पाहायला मिळतोय. पुन्हा स्टेप आउट केलाय अगदी मिडॉनच्या दिशेने. खेळाडू आहेत, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र खेळाडू होता. चेंडू हातामध्ये गेला. एक रन मिळणारे. धावांचं मांडणी मात्र विस्तारित केली आहे. धावांना मात्र आलेलं बैल आहे. 31 या अंकावरती पाहायला मिळतंय. 31 धावा. जतीन गावंड स्ट्राईक अँड बॅटर. स्टेशन वाईज क्रिकेट म्हटलं की त्या स्टेशन मधील त्या विभागातील त्या अंतर्गत खेळाडूंना मात्र घेऊन तुम्हाला ती संघाची पकड मजबूत करावी लागते आणि मग त्या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखल व्हावं लागतं. तसेच अनेक संघ आज या स्टेशन वाईज क्रीडा स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळाले. ओहो, एक चांगला लाजवाब करारा जतीनच्या बॅट मधून मोक्याच्या क्षणी आलाय चौकार. 4 रन. जतीन गावंड अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. अगदी चेंबूर म्हटलं की जतीन नक्कीच संघामध्ये पाहायला मिळणार. चेंबूर म्हटलं की हॅनॉय कुमार पाहायला मिळणार. चेंबूर म्हटलं की घनश्याम शिंदे नक्कीच पाहायला मिळणार. असे निवडक काही खेळाडू आहेत. चेंबूरमध्ये अनेक खेळाडू आहेत, परंतु हे काही खेळाडू मात्र सतत चर्चेमध्ये राहताना पाहायला मिळतात. यावेळेला अगदी जज केलाय. बॉलरवरती राहिलेलं हे प्रेशर बॅटच्या रडारमध्ये चेंडू येणार नाही या दृष्टीने काहीसा बाहेर केलाय पिचिंग. ती पिचिंग मात्र चुकीची राहिली. व्हाईट बॉल. छत्तीस. स्टिप आउट केला पुन्हा एकदा. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हातामध्ये बॉल जातोय. आज गुणलेखन कक्षामध्ये आर्यन आमच्या समवेत गुणलेखनाची जबाबदारी पार पडताना उद्या आर्यनचा पेपर आहे आणि त्या पेपरचा अभ्यास मात्र आर्यन करतोय. गणिताचा पेपर आणि ती गणिताचा अभ्यास कसा करावा तर ही गुणलेखनाची बाजू सांभाळत आर्यन मात्र अभ्यास करतोय.
एक रन मिळणारे काहीसे चेंडू शिल्लक या इनिंग मधील. अडतीस धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो यावेळेला स्टेप आउट केला होता बॅटला आणि चेंडूचा कनेक्ट झालेला नाहीये. षटकांचा समाप्ती. शेवटच्या बॉलवर मात्र ही विकेट गमावत असताना धावांचा आलेख मात्र विस्तारित करून मात्र या संघाने मात्र आपली खेळी मात्र इथे संपुष्टात आणली आहे. 38 धावा झाले 39. 39 धावांचं लक्ष 39. 24 बॉल आणि 39. एक मोठा आणि मोठा पाठलाग एक मोठा आणि मोठा संघर्ष. चला तदनंतर स्टेशन वाईज संघामधील आणखी एक शेवटची मॅच आपण पाहणार आहोत. अंधेरी संघ सज्ज झालाय दाखल झालाय. काही क्षणातच ती मॅच देखील या इनिंग नंतर दुसऱ्या डावानंतर आपल्या भेटीसाठी घेऊन येणार आहेत. सलामीचे बॅटर गोसावी आणि विक्की ही जोडी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलेला जर्सी मात्र अंगावरती परिधान करून नॉन स्ट्राईक एंडला त्या बॅटरला आपण पाहू शकतोय. तर घनश्याम देखील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. त्या बॉलरला खेळपट्टीवरती म्हणजे सलामीचा बॉलर सलामीचा बॅटर असं काही चित्र या चेंबूरच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले षटक पॉवर प्लेचं जबाबदारीचं महत्वपूर्ण षटक घेऊन हा गोलंदाज सज्ज झालाय. त्या गोलंदाजाला सामोरं जात असताना पहिल्याच बॉलवरती आलाय डिफेन्स. पहिल्याच बॉलवरती येतोय डॉट. स्टेप आउट केला. नो चान्स. अगदी जागा देखील राहिली नाही हलायला. राजन होते परंतु राजनला देखील कळालं नाही चेंडू कसा निसटला आणि कसा वेग घेतला. चेंडूचा वेग इतका होता की डायरेक्ट जाऊन चौकाराची सीमारेषा गाठली आहे. या वेळेला दुसरा बॉल आणि घेतलेला समाचार येतोय चौकार. 4 रन पॉवर प्लेचं षटक हे ऍडव्हान्टेज राहिलंय. त्या ऍडव्हान्टेज षटकामागे मात्र तुम्हाला धावांचं गणित अशा प्रकारे काही द्विगणित करायचंय की तुम्हाला पुढील षटकांमध्ये मात्र तुम्हाला एक रिलॅक्स मुवमेंट मध्ये मात्र तुम्ही राहू शकता. त्या कारणाने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक करा. पुन्हा 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 अझरकडे मात्र बॉल गेला होता. हा बॉल देखील अझरकडनं जर निसटला असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असता. कारण 3 बॉल 5 रन झालेत. ओहो या वेळेला कमबॅक केलाय. या वेळेला घनश्यामने ओव्हरपिचचा टप्पा म्हणजे बॅटरच्या थोडासा पुढ्यात टाकलाय टप्पा आणि तो टप्पा मात्र वेगाने निसटला. त्या कारणाने बॅटरला मात्र टॅप करण्यास देखील संधी मिळालेली नाहीये. आलाय डॉट बॉल. यावेळेला लेग फाईन क्षेत्रामध्ये स्वीप केला जातोय. पॅडल स्वीप. एकेरी धाव. मोठ्या धावांचं गणित मोठ्या धावांची मांडणी. 1-2.
नो बॉल, साइड आर्म, नो बॉल. घनश्यामला मात्र पंचांनी दिलाय साइड आर्मचा नो गोल, नो चेंडू. 90 अंशाच्या वरून जर गोलंदाजी केली गेली ते निदर्शनास आलं. अगदी अंडरआर्म क्रिकेटचे नियम असतात. अंडरआर्म या शब्दाचा अर्थच अंडर म्हणजे तुम्हाला तो हात जो तुमचा आर्म आहे तो तुम्हाला अगदी 90 अंशाच्या वर मात्र न्यायचा नसतो. त्याच्या खाली देखील अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धेचा नियम असतो. 60 अंशावर देखील कधी कधी तुम्हाला नो बॉल दिला जातो. या क्षणाला या मैदानामध्ये आपण विचार केला तर 90 अंशाच्या वर तुम्हाला हात नेणं मात्र योग्यतेचं राहणार नाहीये. नो बॉल मिळालाय. पुन्हा एक लेग फाईन क्षेत्रामध्ये डिक्लेअर. षटकाची समाप्ती. षटकाखेरीज रनांचं गणित आखले गेलंय. 9 रन, 30 धावांचा अजूनही पाठलाग करायचे. 18 बॉल आणि 30 म्हणजे सरासरी प्रत्येक धावामागे अजूनही 10 रनांनी मात्र पाठलाग करावा लागणार आहे. पहिल्या षटकामागे 9 रन आलेत परंतु अजूनही याच सरासरीने तुम्हाला धावगती पुढे न्यायची आहे. अझर गोलंदाजी मार्कवर अनोखी आणि वेगळी शैली. अझर अज्जू म्हणून प्रसिद्ध आहेत. 9 रन. आजचा क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस शुक्रवारच्या सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झालेली क्रीडा स्पर्धा रात्रीच्या सत्रात मात्र अजूनही क्रीडा स्पर्धा. हो एक चांगला स्ट्रोक होता. बॅट थोडासा मात्र फ्लो मात्र कुठेतरी थोडासा अगदी उसळी घेताना पाहायला मिळाला. गौरव येईल. पहिला विकेट. गौरव गोलंदाजी बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव चुकी होते. अगदी क्रीजच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेलाय. नो बॉल. प्लस रन. 2 रन. मॅच कोणत्याही क्षणाला बदल होऊ शकतो हा, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपण कदाचित विचार करतो मोठ्या धावांचं गणित आहे, मोठ्या धावांचं गणित आखलं जाऊ शकणार नाहीये, परंतु कोणत्याही क्षणाला मॅचचं पारडं मात्र बदललं जाऊ शकतं. कमी धावांची मॅच डिफेन्स केली जाऊ शकते आणि मोठ्या आव्हानात्मक धावांचं गणित देखील आखलं जाऊ शकतं. यावेळेला आणखी एक चुकी होते अझरकडनं, अजूकडनं. दडपणाखाली गोलंदाज. कधी कधी काय होतं गोलंदाजाला मात्र कुठेतरी उजव्या शैलीचा आणि डाव्या शैलीचा जर बॅटर असेल ती एक थोडीशी डिफिकल्ट परिस्थिती मात्र त्या गोलंदाजावरती पाहायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा बॅटर असताना अनेक गोलंदाजांना थोडेसे प्रश्नचिन्ह राहतात कुठे पिचिंग करावी, आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र बॅटरला अशा एक्स्ट्रा रनांमध्ये होताना पाहायला मिळतो. हे 2 चेंडू जर विचारात घेतले तर काहीसं चिन्ह मात्र तसंच आपल्याला पाहायला मिळालंय. हो ह्या वेळेला योग्य टप्प्यावरती अचूक टप्प्यावर म्हणजे काहीसा गोलंदाजाला मात्र जाऊन कानमंत्र दिला घनश्यामने, त्याचा अनुभव शेअर केला. त्या अनुभवाला मात्र साजेसं उत्तर या गोलंदाजाने दिलं. कधी कधी व्यूहरचना म्हटलं जातं, रणनीती म्हटली जाते ना, ती अशा प्रकारे बॅटरला डिस्ट्रॅक्ट करण्याचं कार्य मात्र कुठेतरी ती मध्ये आपण रणनीती घेतो त्यामुळे बॅटर कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतो.
स्टेप आउट केला या वेळेला. नो चान्स. क्या बात आहे गौरव. गौरवशाली फटका. अगदी लाजवाब. असा काही बॉलच्या रडार मध्ये चेंडू आला ना, एखादी चपराक द्यावी तसा काही चेंडू मात्र गेला. यावेळेला चौकार आलाय म्हणजे प्रत्येक षटका मागे सरासरी 10 धावांचं गणित जरी आखलं ना, तरी या धावांना मात्र तुम्हाला एक आकार बदलता येऊ शकतो. या षटकामागे एक चौकार, 2 एक्स्ट्रा म्हणजे 6 रन आलेत. आणखी 4 रन तरी जोडावे लागतील. यावेळेला गोलंदाज चुकी करतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आणखी एक एक्स्ट्रा बॉल मिळालाय. आणखी एक एक्स्ट्रा रन मिळालाय. व्हाईट बॉल. 15 बॉल आणि 22. मॅच क्लोज करून ठेवलीये. राजांकडे बॉल जातोय मिडॉनच्या दिशेने. 1 रन मिळेल. 14 बॉल 21 रनांची आवश्यकता. आर्यन गुणलेखन कक्षामध्ये म्हणजे उद्या मॅथचा पेपर आहे, गणिताचा पेपर आहे. त्या गणिताचा अभ्यास आर्यन करतोय. कुठेतरी फायदा होणार आहे उद्याच्या पेपरामध्ये आर्यन याला. रात्रीचे 12 वाजलेला आले तरी देखील आर्यन अभ्यास. 18. यावेळेला अझर. आणखी एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा रन. चुकी होते. ही चुकी या चुका मात्र अझरकडनं संघ मात्र पचवू शकणार नाहीये. अझरवरती संघ मात्र नाराज होताना पाहायला मिळतोय. चेंबूर संघ बराच हळूहळू बॅकफुटला जातोय. या वेळेला आणखी यावेळेचा टप्पा चांगला होता. कदाचित शंका उपस्थित झाली होती व्हाईट बॉल आहे का, परंतु नाहीये. पंचांनी कळलं नाहीये. 1-2 शेवटचा बॉल राहिलाय. शेवटच्या 2 बॉल मात्र डॉट काढले. या 2 बॉलवर 2 रन जरी जोडले असते ना, तरी 12 बॉल मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. ती तरी देखील म्हणजे या षटकामागे एक 10 धावा येणं अपेक्षित होतं. ते 10 रन आलेत. 12 बॉल 20. बारा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. या षटकामागे मात्र काहीतरी जादू करावी लागणार आहे. अटॅक ने अटॅक.
6 बॉल 8, 6 बॉल 10 अशी मॅच आणावी लागणार आहे. या मॅच मध्ये या षटकामागे कमीत कमी तुम्हाला 12 ते 10 धावा येणं अपेक्षितच आहे. याव्याच लागतील, जोडाव्याच लागतील, तरच तुम्हाला शेवटचं षटक कुठेतरी विजयासाठी उपयोगाचा राहील. या वेळेला फटका फसला, गावरावचा विकेट. चला तदनंतर आपण लगेच जाणार आहोत अंधेरी विरुद्ध विजय टीम अशी मॅच आपण तदनंतर पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र पाहायला मिळाला. आणखी 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 दोन विकेट मात्र कांदिवली पॅकर संघाचे 2 बॉल 2 विकेट पाहायला मिळालेत. हनुमंत पुढील चेंडू. यावेळेला अगदी चेंडू वळण घेतलाय. 1 रन मिळणार आहे. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिळणार सिंगल रन. अजरच्या चुका झाल्या होत्या, त्या अजरच्या चुका मात्र कुठेतरी संघाला अडचणीत आणतोय का यावर प्रश्नचिन्ह मात्र बरेच उपस्थित झालंय. परंतु ते प्रश्नचिन्ह देखील दूर केलं जात आहे या गोलंदाजाकडनं की ठीक आहे एक चूक झाली गोलंदाजाकडनं, परंतु ती चूक भरून काढण्याची क्षमता, ती जबाबदारी जर माझ्यावर दिली आहे तर नक्कीच मी ती पूर्ण करेल. हनुमंत मात्र गोलंदाजी करतोय. 7 बॉल आणि 17 रनांची आवश्यकता. 1 to go. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील झाला रन आउट. 6 बॉल आणि 17. बरीच मोठी मॅच, बरीच मात्र कठीण मॅच झाली आहे. केवळ आणि केवळ 3 रन खर्च केलेत. सहा बॉल 17 धावांची गरज आहे. घनश्याम पहिला बॉल तो सुखरूप पाहायला मिळाला. आणखी उर्वरित 5 बॉल, सलग 4 चौकार. एक्स्ट्राचा रन मिळणार आहे. व्हाईट बॉल. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे, चौकार देखील येऊ शकतात. सलग 4 चौकार जर आले तर विजय निश्चित होऊन जाईल, परंतु ते 4 चौकारासाठी बरीच मोठी मेहनत करावी लागणार आहे. स्टेप आउट केला होता, चेंडू जाऊन बॅटला लागून पायाला आदळला, रिव्हर्स आलाय. 1 रन.
4 बॉल 15, 4 बॉल आणि 15. स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाय स्वरूपातील ही रन मात्र मिळणार आहे. शेवटचे 3 बॉल बाकी. अगदी औपचारिकता. आता मात्र विजय निश्चितच चेंबूरचा आहे, यात काही शंका नाहीये. लास्ट औपचारिकतेचा बॉल. वन टू गो. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल मिस झालाय. विजय निश्चित. चेंबूर म्हणजे मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे अंधेरी विरुद्ध चेंबूर. आजच्या दिवसातील स्टेशन वाईज संघातील ही शेवटची मॅच. काही क्षणातच या मॅचला सुरुवात केली जाणार आहे. नाणेफेकी करून कोणता संघ काय निर्णय घेणार, कोणत्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार, काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच